लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता देण्याचा सरकारचा निर्धार। या दिवशी खात्यात जमा होणार पैसे। निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली, पण तरीही हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यावर सरकार ठाम असून हा हप्ता कधी देणार याची तारीख ही खुद मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केली आहे। या पार्श्वभूमीवर 2 दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला, पण जानेवारीचा हप्ता मतदानापूर्वी देता येणार नाही असा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता। पण तरीही हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यावर सरकार ठाम असून हा हप्ता कधी देणार याची तारीख ही खुद मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाला सरकार केराची टोपली दाखवणार असल्याचे संकेत आहेत। मकर संक्रांतीपूर्वीच डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्याचे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील, असं यापूर्वी वारंवार महायुती सरकारच्या विविध मंत्र्यांकडून सांगण्यात येत होतं। पण मकर संक्रांत ही मतदानाच्या आदल्या दिवशीच येत असल्याने जर 2 महिन्याची एकत्रित रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता। मतदानाच्या पूर्वीच अशा प्रकारे थेट रोख रक्कम पाठवल्याने त्यांचा मतदानावर परिणाम होऊ शकतो असा आक्षेप काँग्रेस घेत निवडणूक आयोगात तक्रार केली होती। काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेत या निवडणूक आयोगाने आपली भूमिकाही स्पष्ट केली। राज्य सरकारला आयोगाने आदेश दिले की एकाच वेळी 2 महिन्याचे पैसे देणं नियमबाह्य ठरू शकते। याचाच अर्थ जर सरकारने एकाच वेळी 2 महिन्याचा हप्ता दिला तर तो आचारसंहितेचा भंग ठरू शकतो। आयोगाच्या या सूचनेची दखल घेत राज्य शासनाने नाईलाजाने केवळ डिसेंबर महिन्याचा हप्ताच जो 1500 रुपये आहे हा द्यावा लागला। हा हप्ता 12-13 जानेवारीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला। त्यामुळे सुरुवातीला 2 महिन्याचे 3000 येणार अशी अपेक्षा असल्याने प्रत्यक्षात 1500 रुपये आल्याने महिला वर्ग नाराज असल्याचे सांगितलं जात आहे। दरम्यान आता खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ताज्या मुलाखतीत हे स्पष्ट केले की याच जानेवारी महिन्यातच याच महिन्याचा हप्ता आम्ही देणार आहोत। भारत एक्सप्रेस नावाच्या एका हिंदी चॅनलने दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, विरोधकांची वृत्तीच अशी आहे की आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा विरोधक हायकोर्टात गेले की ही योजना सुरू करू नका। आम्ही हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जिंकलो। आताही त्यांनी अशाच प्रकारची तक्रार केली, पण काहीही हरकत नाही। आम्ही लाडक्या बहिणींना 16 तारखेला खात्यात पैसे पाठवू। बहिणीचे पैसे आम्ही थांबवू शकत नाही। हे 2 दिवस उशिरा करू शकतो, पण आमच्या बहिणीचा पैसा आम्ही थांबवू शकत नाही।